नमस्कार. मी मार्क्सेचे अवॉर्ड विनर जर्नलिस्ट रवीश कुमार नाही आहे. पण त्याच्यासारख्याच मी तुमच्यासाठी एकदम रेलेवंट आणि तुम्ही तुम्ही ज्या वाचल्याच पाहिजे अशा न्यूज तुमच्यासाठी आणलेल्या नाही आहेत. ते पण आणल्या नाही आहेत. मग मी काय करतोय? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. किंबहुना जसे आपले उद्धव ठाकरे म्हणतात, किंबहुना हा प्रश्न तुम्हाला पडलाच पाहिजे. तर तसं मी काही केलं नाही आहे. मी तुमच्यासाठी आज आहे 27 फेब्रुवारी तारीख. मी तुमच्यासाठी 21 ते 27 तारखेच्या न्यूज आणल्यात. पण 2021 नाही तर 2011 सालच्या. कारण तोही आजसारखाच एक दिवस असेल. तुम्ही पेपर वाचला असेल, तुम्ही ऑनलाईन न्यूज बघितल्या असतील आणि बऱ्याच न्यूजमध्ये तुम्ही एकदम इन्वॉल्व्ह झाला असाल की तुम्हाला एकदम होपफुल वाटलं असेल काही न्यूज वाचून. एकदम तुम्ही निराश झाला असाल, तुम्ही दुःखी झाला असाल, आनंदी झाला, बरंच काही झालं असेल न्यूज वाचून. आणि आपल्याला असं पण वाटतं की न्यूज वाचणं हे एकदम इम्पॉर्टंट काम आहे. तर मला बघायचं आहे असंच जो वेळ आपण घालवला, जो सामूहिक वेळ आपण न्यूजला दिला, त्या वेळेचं आपण किती सदुपयोग केला आणि काय झालं त्या न्यूजचं. नंतर हा एक फॉलोअपचा प्रोग्राम आहे. कारण न्यूज देणारे भरपूर आहेत, पण न्यूज फॉलोअप करणारे ह्या जगात फार कमी लोक आहेत. त्यापैकी तुम्ही एक आहात, कारण तुम्ही पण हा बघत आहात कार्यक्रम. किंबहुना मी पण एक आहे, कारण मी पण हा कार्यक्रमाचा एक भाग आहे. चला बघूया आपण बातमी 23 फेब्रुवारी 2011ची. कॉमनवेल्थ गेम स्कॅम. Kalmadi's right-hand man, Lalit Bhanot, arrested. The multiple trails of corruption involving the Commonwealth Games have inched closer to the door of Suresh Kalmadi, who was the uh, chairman of the organizing committee for the event that was held in October. म्हणजे या दरम्यान हा ऑर्गनाईज झालेला आहे, म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स संपलेले आहेत. The CBI has arrested 2 men who work closely with Mr. Kalmadi. Lalit Bhanot, हे नाव तुम्ही जरा लक्ष द्या. ललित भानोत सर्व्ड ॲज द सेक्रेटरी जनरल ऑफ ऑर्गनायझिंग कमिटी. मग ह्या दरम्यान कॉमनवेल्थ गेम्स संपलेली आहेत आणि ललित भानोतला अरेस्ट झालेली आहे. ही इज व्हेरी क्लोज टू सुरेश कलमाडी. 10 वर्षांपूर्वीची एक मजा तुम्ही ऑब्झर्व केलीच असेल की त्या काळात UPA सरकार आहे आणि कलमाडी आणि हे सगळे पण काँग्रेसचेच लोक आहेत. तर असंही होऊ शकतं म्हणजे या जगात. तर आता बघूया ह्या चोराचं झालंय काय, पुढे फ्युचर काय झालं चोराचं. आता ही बातमी आहे 2015 सालची. म्हणजे 4 वर्षे झाली आहेत ते स्कॅम उघडकीस येऊन, अरेस्ट होऊन. फॉर्मर IOA सेक्रेटरी ललित भानोत वॉज इलेक्टेड वन ऑफ द 5 व्हाईस प्रेसिडेंट्स ऑफ एशियन ॲथलेटिक असोसिएशन. म्हणजे आता दिल्ली कॉमनवेल्थ नाही, आता एशियन ॲथलेटिक असोसिएशन, म्हणजे आंतरराष्ट्रीय करप्शन करण्यासाठी ललित भानोत सरांची निवड झालेली आहे. त्याबद्दल ललित भानोत सरांचं मनपूर्वक काय म्हणतात त्याला, मनपूर्वक त्यांचे कॉंग्रॅच्युलेशन्स किंबहुना अभिनंदन. अजून काय बरं आहे, आता 2015 सालीच एशियावर निवड झाली आहे. आता बघू 2020 साली काय दिसतंय का त्याच्या. म्हणजे आता 2020 म्हणजे जवळजवळ 10 वर्ष झाले कॉमनवेल्थ गेम्स संपून. आणि आत्तापर्यंत कॉमनवेल्थ गेम्सचा पैसा चांगलाच व्यवस्थित पचलेला असेल. तर भानोत सर काय करताय बघूया आपण. ओके. AFI प्लॅनिंग कमिशन चेअरमन. आता प्लॅनिंग कमिशन चेअरमन म्हणजे तुम्ही त्यांना कमिशन घ्यायचंच, प्लॅनिंगचा चेअरमन बनवला तर त्यांनी कमिशन का नाही घ्यायचं. अँड एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर ललित भानोत सेट दॅट प्रॅक्टिस ऑफ सप्लाईंग परफॉर्मन्स एनाचं. म्हणजे हा माणूस आता AFI प्लॅनिंग कमिशनचा चेअरमन आहे आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर. किती आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे बिचारा निरागस भोळ्या भाबड्या माणसाला 10 वर्षापूर्वी अरेस्ट झालेली अशी न्यूज होती.
त्याचं म्हणणं असं आहे 2020 साली हा ड्रग्सबद्दल बोलतो आहे ह्याच्यामधल्या स्पोर्ट्समधल्या ड्रग्सबद्दल. इट हॅज बिकम अ फुल फ्लेज प्रोफेशन. एक धंदा हो गया है. कोचेस आर गिविंग मेडिसिन्स अँड इंजेक्शन्स टू देअर वॉर्ड्स. अरे बापरे. ह्या पुढच्या वाक्यात भानोद सरांचं खरं दुःख कळेल. भानोद सर म्हणतात, "Some time back, I was told someone that a coach in Bangalore was giving injection to an athlete and charging 50,000 rupees, while the actual cost was not even 100 rupees." आता मला कळालं दुःख कुठं आहे भानोद सरांचं, की 100 रुपयाचं मेडिसिन एक कोच 50,000 रुपयाला विकतोय ॲथलीट्सला. म्हणजे किती कमिशन असेल. आणि त्यांनी विचार केला असेल की मी कॉमनवेल्थ गेममध्ये हा एवढं मार्जिन मला पण मिळालं नव्हतं. हे मार्जिन बेंगलोरच्या कोचनी कसं मिळवलं ह्याचं दुःख आहे. नक्कीच तो त्याच्या असोसिएट्सला, त्याच्या असिस्टंटला फायर करणार आहे ह्याबद्दल, की एवढी साधं, एवढा मोठा चांगला बिझनेसची अपॉर्च्युनिटी तुम्ही मला सांगितली कशी नाही. तर आता असं आपण होप करू की भानोद साहेबांचा बिझनेस 2020 नाही, 2030 साली तरी एक डायव्हर्सिफाय करेल मेडिकल ड्रग्समध्ये. किंबहुना फार्मास्युटिकल कंपनीज त्यांनी सुरू करायला काही हरकत नाही आहे. चला, आता भानोद सरांची न्यूज खूप झाली. त्यांना आपण जर मोकळं सोडूया. आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया. ही जरा हलकी फुलकी बातमी आहे. ही 28 फेब्रुवारी 2011 सालची आहे. यामध्ये अशी बातमी आहे की अक्युज्ड ऑफ रेप MCP MLA दिलीप वाघ इन कस्टडी टिल मार्च 3rd. हे मी ह्या ज्या बातम्या आहेत ह्या मी अशा काही फार सिलेक्ट केलेल्या नाही आहेत. ह्या ज्या काही हेडलाईन्स होत्या त्या काढल्या त्या मी घेतलेल्या आहेत आणि मी फक्त फॉलोअप करतो आहे की ह्या बातम्यांचं पुढे काय झालं. तर अक्युज्ड ऑफ रेप NCP MLA दिलीप वाघ इन कस्टडी. तर आता 2011 साली हे तर माहिती आहे की सेंटरमध्ये BJP सरकार होती. बघूया आपण 2011 साली महाराष्ट्रात कोणाची सरकार होती. कारण ॲक्च्युली बघायचं काही कारण नाही आहे. कारण ह्या आजकाल पण ह्या गोष्टी होत राहतात आणि शिवसेनेचेच MLA असतात आणि शिवसेनेचं सरकार आहे. सो ठीक आहे, त्यामध्ये काही फरक नाही. तर आपण बघूया दिलीप वाघ साहेबांचं आजकाल काय चाललं आहे. तर आता ही आहे महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन 2019ची यादी. फुल लिस्ट ऑफ NCP कॅन्डिडेट्स. ह्यामध्ये बघूया आपल्याला वाघ साहेब कुठे दिसतात का. वाघ आडनाव काय गडबड आहे का असं मला आजकाल वाटायला लागले. ओके, पाचोरा विधानसभा किंवा जे काय असतं असेंब्ली, त्यांच्या NCP कॅन्डिडेट्समध्ये दिलीप वाघ यांचं नाव झळकत आहे. म्हणजे अजून एक निष्पाप माणसाला 10 वर्षापूर्वी अटक झाली होती की बिचाऱ्यावर रेपचं ॲलिगेशन झालेलं आहे. काहीही चूक नसताना 10 वर्षापूर्वी ज्याला MLAचं परत तिकीट मिळतं तो कसला रेपिस्ट असतोय. तर बघूया ती बातमी काय होती. खोटी बातमी 10 वर्षांपूर्वीची. MLA दिलीप वाघ अक्युज्ड ऑफ रेपिंग अ 22-year-old गर्ल वॉज रिमांडेड टू पोलीस कस्टडी. एक अजून गोष्ट 10 वर्षांपूर्वीची बघण्यासारखी की अक्युज्ड ऑफ रेपिंग 22-year-old गर्ल म्हणजे तिचं नाव कुठं नाही आहे, तिचं सोशल मीडियाचं अकाउंट्स कुठे नाही आहे, तिचा इंटरव्ह्यू नाही चालले नॅशनल टेलिव्हिजनवर. म्हणजे बेसिकली रिस्पेक्ट दिला आहे तिला. फक्त असं लिहिलं आहे की 22-year-old गर्ल चा रेप झाला असं ॲक्युजेशन आहे. His secretary Rajendra Madi, who was also accused, was arrested by Nashik police. तर बघू त्या माळी साहेबांचं काय चाललं आहे. राजेंद्र माळींबद्दल काय विशेष माहिती नाही आहे. तो प्रॉब्लेम असतो सेक्रेटरी वगैरे बद्दलची न्यूज वाचण्यामध्ये. हा प्रॉब्लेम.
2016साठी लग्न ज्यांचं झालं आहे हे नसावे. नाही, हे सेक्रेटरी वगैरेंची माहिती ऑनलाईन मिळणं अवघड आहे, त्यामुळं त्यांचा बातम्या पण वाचण्यात काय अर्थ नाही आहे. बट बेसिकली दिलीप ओंकार वाघ साहेबांना एन सी पीतून तात्पुरतं निलंबित करण्यात आलं होतं. कारण हे पण तुम्ही बघितलं असेल की दिस इन्सिडेंट हॅज रिझल्टेड इन अ लॉट ऑफ एम्बॅरेसमेंट टू एन सी पी विच इज पार्ट ऑफ द रुलिंग कोइलिशन. ओके, रुलिंग कोइलिशनचेच एम एल ए आहे हा. गव्हर्नमेंट सोर्सेस have said that preliminary medical report has confirmed sexual intercourse. अरे बापरे. It's being framed, but police sources say the victims confirmed sexual intercourse. ओके, सो त्या काळात गव्हर्नमेंट यंत्रणा जरा चालू होती असं दिसतंय, कारण पोलीस म्हणतात की झालेलं आहे काहीतरी, इंटरकोर्स तरी झालेला आहे. More will confirm the case of a victim who spoke on Saturday stands by the charges. He told me he controlled many big organizations and he would give me a job, asked me to get my biodata along with me. अच्छा, म्हणजे ठीक आहे, बिचारा रोगीच खोटे ॲलिगेशन्स करण्यात आलेले दिसतात. कारण ज्या अर्थे एम एल ए बनवते एक मोठी पार्टी, एक काय म्हणतात त्याला, एन सी पी सारखी एक आदर्श पार्टी त्या माणसाला परत तिकीट देते, ते म्हणजे काहीतरी विचार करून दिला असेल. तर बघा, म्हणजे आजकालचे जर तुम्ही अरेस्ट काही जर फॉलोअप करत असाल तर किती त्याला महत्त्व द्यायचं हे जरा विचार करू आपण ह्याच्यावर.